नमस्कार मित्रांनो, जर तुमच्याकडे ई आधार किंवा बँक स्टेटमेंट सारखी कोणतीही पासवर्ड प्रोटेक्टेड पीडीएफ फाईल असेल तर ती फाईल उघडण्यासाठी वारंवार प्रत्येक वेळी पासवर्ड टाकावा लागतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही पासवर्ड प्रोटेक्टेड पीडीएफ फाईलला अनलॉक कसे करायचे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. तर चला व्हिडिओ सुरू करूया. सर्वात आधी तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये असणाऱ्या कोणत्याही इंटरनेट ब्राउझरमध्ये ilovepdf.com ही वेबसाईट ओपन करायची आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट त्या वेबसाईटवरती येऊ शकता. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथे अनेक ऑप्शन्स दिसतील. तर इथे तुम्हाला अनलॉक पीडीएफ या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. आता तुमच्या समोर एक मोठा लाल रंगाचा सिलेक्ट पीडीएफ फाईल असा बटन येईल, त्यावर क्लिक करा. आता तुम्हाला जी पीडीएफ फाईल अनलॉक करायची आहे ती तुमच्या गॅलरी मधून किंवा कॉम्प्युटर मधून सिलेक्ट करा. फाईल सिलेक्ट केल्यावर ती स्क्रीनवर दिसेल. आता तुम्हाला उजव्या बाजूला खाली अनलॉक पीडीएफ असा ऑप्शन दिसेल, तर त्यावर क्लिक करा. अनलॉक पीडीएफ वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पीडीएफ फाईलचा पासवर्ड विचारला जाईल. फाईल अनलॉक करण्यासाठी तुम्हाला त्या पीडीएफ फाईलचा ओरिजिनल पासवर्ड माहिती असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे पासवर्ड नसेल तर ही पद्धत काम करणार नाही. तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पीडीएफ फाईलचा पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आणि सेंड बटनवर क्लिक करायचे आहे. सेंड बटनवर क्लिक करताच काही सेकंदातच तुमची पासवर्ड प्रोटेक्टेड पीडीएफ फाईल अनलॉक झाल्याचे स्क्रीनवर दिसेल आणि तुम्हाला डाउनलोड अनलॉक पीडीएफ असा ऑप्शन दिसेल. तर त्यावर क्लिक करून तुम्ही ती अनलॉक झालेली पीडीएफ फाईल डाउनलोड करून घेऊ शकता. आता तुम्ही ती फाईल पासवर्ड शिवाय कधी आणि कुठेही उघडू शकता. तुम्ही कोणालाही सहज शेअर करू शकता, कारण तिला पासवर्डची गरज नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही पासवर्ड प्रोटेक्टेड पीडीएफ फाईलला अनलॉक करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.